काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, पण आउटफील्ड थोडी खराब त्या ठिकाणी. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. नशीबवान म्हटलं जाईल. 11 क्षेत्ररक्षकामध्ये 12वा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्या अवघड जागेचं ठरलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज पाहतो आपण प्रमोद. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे पाठवलाय. पुन्हा एकदा चेंडू टॉस केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका गणेशच्या स्वरूपात दिला गेलाय. तो ब्रदर्स 11 गावदेव धोत्रे या संघाला. तर मित्रांनो, आपण चांगल्या क्वालिटीचे स्कोरबुक जर तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर माझ्याबरोबर संपर्क साधा. ते स्कोरबुक माझ्याकडे आहेत. 11 मॅच त्या स्कोरबुक मध्ये होतात आणि चांगल्या क्वालिटी स्कोरबुक तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर मी संदीप गायकवाड आपण कॉन्टॅक्ट माझ्याशी करू शकता. इथे चांगला चेंडू, सुरेख चेंडू. टॉस केला चेंडूला. इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. मिस फील्ड आपण पाहिले गेले आणि तिथे पुन्हा एकदा ती दगड बाउंड्री लाईनला लागून का बाहेर आतमध्ये आहे. तीन धावा आपण या दरम्यान पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावरती. धनराज पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे शॉर्ट पिच चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. रस बिल्टीचा इथे आला एक हाय्यूज हँडसम सुंदर षटकार. हर्षद न्यू स्टार ब्रदर्स या संघाचा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून संघासाठी या सुरेख कामगिरी करतो. स्कोर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक जेव्हा रोटेट होते ना त्यानंतर एक मोठा फटका जरूर लागला जातो. हमेशा आपण पाहतोय. गोलंदाज या चौथा चेंडू धनराजचा सामना करील तो हर्षद. पुन्हा एकदा खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. वाडीश लॉंगन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने स्कोर कार्ड 26. या षटकात आले 10 धावा.
पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. चांगली सुरुवात जी केली होती फटकेबाजीला तिला कायम ठेवत असताना हर्षद आणि निलेश इथे सुरेख कमबॅक. डॉट चेंडू पाहायला लागला, निर्धाव चेंडू पाहतो आपण. हवेचा हलवार गारवा जाणवला गेला. खूप बरं वाटतं जेव्हा हवा येते, तो गारवा जाणवला जातो. तो गरमी आहे जो मोसम आपण पाहतोय आणि याचं पूर्णपणे कारणीभूत आपणच आहेत. झाडं तोडलेत, सिमेंट आणलंय आपण, कॉन्क्रिटीकरण, त्याच्यामुळे जे कमीचा तो पारा आहे तो चढला गेला, तापमान वाढला गेलाय. खालवर समोर डिलिव्हरी खालीच राहिला, चेंडू उडला नाहीये. तर पहिलं षटक 16 धाब्याचं होतं आणि या षटकात आल्यात त्या 10 धावा. स्कोर कार्ड 2 षटकामध्ये 26 या आकड्यावरती 13च्या सरासरीने. यानंतर बिग फाईट असणार, खूप मोठी मॅच असणार. एकीकडे केपीएल स्टार मंगेश खेडेकर तर दुसरीकडे घोगवणारे वादळ साईम दादा मस्ते. दोघांमध्ये ती भिडत असणार. दोघेही सिनियर प्लेअर आहेत. दोघांनी पण आज नवीन खेळाडू घेऊन आलेत मैदानावरती. एकीकडे मंगेश दादाचा नवीन संघ तर दुसरीकडे आपण पाहतो साईदादा मस्ते. काही प्रमुख खेळाडूच्या गैरहजेरीमध्ये 6 ते 7 खेळाडू नाही आहेत आज आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये साईदादा मस्ते या ठिकाणी खेळत असताना इथे शॉर्ट पिच चेंडू चपराक लगावले, चेंडूला पटकलेला चेंडू पाठवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर इधर पंचांच्या डोक्यावर सीमारेषा पार. रसफिल्टीचा इथे आला षटकार. आमचे जे स्क्वेअर लेग पंच आहेत भरत भाऊ यांना पाहिलं गेलं ना असं वाटतं आज आपल्याला गरमी होते वैभव, पण आमच्या भरत भाऊला खूप गारवा जाणवतो. पण मानतो भरत भाऊला, कारण त्यांनी डिक्लेअर केलंय आज जेवढाही थंडा लागेल, स्कोरर, कॉमेंटेटर, ऑपरेटर, कॅमेरामॅन, पंच, आमचे ऑलिंटर, तो थंडा पूर्ण भरत भाऊ पुरवणार आहेत. सकाळपासून सांगितलं पण अजून पुरवलं नाहीये. वडेपावची पण सोय केले. धन्यवाद भरत दादा. पण तो थंडा लवकर पोहोचला तर खूप बरं होईल. सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. सूर्यफटका समोर होता. हर्षदच्या पाठमधून आणखीन आसमानी टोला, हा बेम टोला, चेंडू सीमारेषा पार. रस मिळती 6 इथे आला षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 38 या आकड्यावरती. टॉस केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. 2 षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहिलं गेलं. इथे गोलंदाज सांगतो फलंदाज हर्षदला, कितनी बार तेरा चलेगा बल्ला, घुमाऊंगा मैं गेंद, भेज दूंगा तुझे वापस बैक टू पवेलियन. झटका. डाकूड आताचा फलंदाज जितेश.
अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये माहीर असलेला खेळाडू त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असतो. चला गोलंदाज तयार, पुन्हा एकदा देशमुख. इथे चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, फलंदाज या ठिकाणी होतो बाद. काय करता आता, मरणा ऊन लागतोय, मरण ठार माणूस नाही नव्हतंच केलं. तुमच्या बरोबर बसत आमचं काय एवढं. काल पण एक पॅनल्टी दिली ना मी, त्याचा खिशात त्यांनी हँडग्लोव्स टाकला होता आणि बॉलिंग टाकून हँडग्लोव्स बॅट्समॅनचं लक्ष बदलतो लगेच. नाही राहू दे राहू दे. तर आपण पाहतो विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहिली गेली, लगातार 3 विकेट. आणि किरण आपण पाहतो ते मेस्त्रीची हॅट घालून आला होता आणि वापस गेला. किरण ती मला दिली तर चालेल, मला लागते ती, काय माझा कलर काला, ती कॅप पण घाली. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी अभि. ब्रदर्स 11चे सर्व सेवा आपण पाहतो, सर्व आहेत ते अभि. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 38 या आकड्यावरती थांबले. पहिल्या 2 चेंडू होती, 2 षटकार खाल्ले जरूर गोलंदाज विशालने. त्यानंतर लगातार 3, जसं बिग बाजारचा सेल लागलाय, विकेट विकेट आणि विकेट. 38 दादा. महाराज कुठे गेले काय माहिती आहेत. हा, खूप कव्हर पॉइंटला आहेत. टॅप केला चेंडूला, इथे आपण पाहतोय निलेश धाव घेत नाहीये इथे. तर 6 चेंडू अजूनही पाहतो शिल्लक असतील. शेवटचा षटक, 38 धावा, 4 फलंदाज माघारी परतलेत. शेवटचा षटक, शेवटचा गोलंदाज गणेगाव संघाकडून आपण पाहतोय गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्क वरती असेल. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. हा, ते गाड्यांच्या आरशा जरा आपण पता खाली करा. आदित्य तयार, समोर असेल फलंदाज निलेश. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12च्या सरासरीने आतापर्यंत जरूर चालले गेलेत. इथे हात खोलण्याचा मौका आणि मोक्यावरती दिला ठोका. चेंडू पचा पाठलाग जरूर केला जाईल. चेंडू जातो थर्डमॅन झोन मध्ये, सीमारेषा पार. रोस मिळती 4. इथे आला चौकार. सुरेख चेंडू होता. आपण पता ऑफ साईडला चेंडू टाकला, त्याचा हात फिरवण्याचा मौका दिला, बाहेर चेंडू होता. त्याला अखेरचा बुद्धीचा वापर करून चेंडूला टॅप केला, तो पाठवला थर्डमॅन झोन मध्ये 4 धावेसाठी. हा चौकार होता निलेशच्या बॅट मधून. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. 42 लॉस फॉर 4 विकेट.
कळवटेचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितू जरूर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवरती समाधानी. इथे आपण पाहतो खराब फेकी आणि त्याचा भरपूर समाचार. 2 धावा. लेझी क्रिकेट आपण पाहिलं गेलं मैदानावरती 2 धावेने स्कोर कार्ड धावसंख्या 44 या आकड्यावरती. इथे सुरफटका उडवला. चेंडूला दिलेच्या बॅट मध्ये भीमटोला. या चेंडूवरती होता 50 ग्रॅमचं वजन. चेंडूवरती धावा मिळतील अर्धा डझन. अर्धा डझन धावा घेतल्या गेल्या. 6 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 50 50. काय रे गपच्या गप पिऊन या. पुन्हा एकदा रेलच्या बॅट मधून होतो. इथे आता बॅट केलं वजन. पुन्हा एकदा दिला भीमटोला. धावा भेटतील पुन्हा एकदा अर्धा डझन. 6 धावा आणि 6 धावाने धावसंख्या जाऊन पुरली छाती फुल 56 इंच धावा. 56 धावा. 56 इंचची छाती आणि धावसंख्या आपण पाहतो 56. 2 षटकार आले. इथे पाहतो आपण लवण झोन मध्ये चेंडू नितू एकदा पूर्ण करतोय. 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मानगाव मध्ये